अनपेक्षित लग्न भाग 27. वेदा, रीमा आणि सौरभ यांच्याबद्दल सर्वांना सांगणार होती. तेवढ्यात मागून एक आवाज आला. तुम्ही सर्वजण नंतर एकमेकांशी बोलू शकता, पण आधी आपण एकमेकांना भेटूया, हो ना सौरभ? हे ऐकून सर्वांनी त्या दिशेने पाहिले आणि समोर उभे असलेले दोन माणसांना पाहून त्यांना धक्का बसला. अजय त्या माणसासोबत तिथे उभा होता. तेवढ्यात त्या माणसाला पाहून सौरभ आश्चर्याने म्हणाले, केतन, तू माझ्या घरी येण्याची तुझी हिंमत कशी झाली? हे बोलताना त्यांचा स्वर रागाने भरला होता. दरम्यान रीमा तिच्या भावाला पाहून आश्चर्यचकित झाली. इथे आल्यापासून तो कधीही तिला भेटायला आला नव्हता किंवा तिच्या कुटुंबाची कोणतीही बातमी तिला आली नव्हती. ती तिच्या विचारात हरवली होती. तिने सौरभचा रागवलेला आवाज ऐकला आणि मनात विचार केला, ह्या माणसाला पाहून सौरभ इतके का रागवले आहे? आणि दादा त्याच्यासोबत काय करत आहे? आणि हाच प्रश्न इतरांच्या मनातही गोळत होता. पण सौरभ यांच्या रागाकडे पाहून ह्या क्षणी त्यांना प्रश्न विचारण्याची हिंमत कोणातच नव्हती. सगळेच आपापल्या विचारात गढून गेले होते. तेव्हा अचानक केतन हसला आणि सोफ्यावर बसला आणि म्हणाला, जसे घडले तसे. वर्षापूर्वी तुम्हाला माझ्याकडून अंजलीला हिसकावून घेण्याची हिंमत होती. हे बोलल्यानंतर तोही सौरभ यांच्याकडे रागाने पाहू लागला. दरम्यान इतर सर्वजण आश्चर्याने आणि सर्वात जास्त दर्शकडे पाहत होते. शेवटी इथे त्याच्या आईचे काय झाले याचा उल्लेख केला जात होता. तेवढ्यात सौरभ यांच्या राग सुटला आणि त्यांनी त्याचा कांदा धरून दात ओठ कात म्हणाले, माझ्या त्या निष्पाप मैत्रिणीच्या नावही तुझ्या घाणेरड्या जिभेने घेऊ नकोस, नाहीतर मी काय करेन हे मलाच माहीत नाही. तुला समजलं का? आणि अंजली तुझी असण्याबद्दल बोलत आहेस ना, हे लक्षात ठेव. ती कधीच तुझ्यासारख्या फसव्या माणसाची नव्हती. ना ती कधीच तुझी होणार होती, ना मी तिला कधीच तुझी होऊ देणार होतो. आणि असं म्हणत त्याने त्याला जोरात धक्का दिला. केतन रागाने उभा राहिला आणि सौरभ यांना ढकलून म्हणाला, तुमच्यामुळेच तिने मला सोडून तुमच्याशी लग्न केले. तुम्हाला माहीत होते की मी तिच्यावर किती प्रेम करतो, तरीही तुम्ही हे केले. तुम्ही तिला माझ्यापासून हिरावून घेतले. यावर सौरभ उपहास्यात्मक हास्य दिले. खरंच विसरू नकोस की तूच तिला विश्वासघात केला होतास. तू मॅरिड असून सुद्धा तिला हे सांगितले नाही. आणि तू 2 बायकांचं भावनांशी खेळले आणि तू मला फसवणूक करणारा म्हणत आहेस. मी माझ्या मैत्रिणीला तुझ्यासारख्या व्यक्तीचं हातून होणाऱ्या नुकसानीपासून वाचवले. मग केतन रागाने म्हणाला, मी तिला विश्वासघात केला नाही. मी तिच्यावर प्रेम केले. मला तिच्याशी लग्न करायचे होते. मी फक्त माझ्या पहिल्या लग्नाची वस्तुस्थिती तिच्यापासून लपवली. तुम्हीच तिला सर्व काही सांगितले. तुम्हीच तिला माझ्यापासून हिसकावून घेतले आणि नंतर तुमच्या शक्तीचा आणि युक्तीचा वापर करून माझ्या वडिलांना मला परदेशात पाठवण्यास भाग पाडले. सर्वजण केतनवर रागवले होते आणि हे सर्व ऐकून त्यांना धक्काही बसला. पण ह्या क्षणी जर कोणाला सर्वात जास्त आश्चर्य, दुःख आणि राग वाटत असेल तर तो दर्श होता, जो त्याच्या आईबद्दल हे सर्व ऐकत होता. तो एक पाऊल मागे हटू लागला. तेव्हा अचानक त्याच्या खांद्यावर एक हात पडला. त्याने पाहिले की वेदा डोळ्यात अश्रू आणून त्याच्याकडे पाहत होती आणि नको म्हणून डोके हलवत होती. हे पाहून त्याला काहीसे शुद्धीवर आल्यासारखे वाटले आणि तो केतनकडे वळला. त्याची कॉलर धरून म्हणाला, तर तूच तो हरामी माणूस आहेस. तुझ्यासाठी माझ्या आईने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. हे बोलत असताना त्याचे डोळे रागाने लाल झाले होते. मग सौरभने त्याला केतनपासून वेगळे करत म्हणाले, दर्श, स्वतःला कंट्रोल कर. मी हे सगळं सांभाळतोय ना. तू ह्या गोष्टीपासून दूर राहायला हवं. यावर दर्श म्हणाला, मी ह्या गोष्टीपासून किती दूर राहायचं बाबा. मी नेहमीच प्रयत्न केला, पण ह्या गोष्टींनी मला एकटे सोडले नाही. तुम्हाला माहिती आहे, जेव्हा तिला ह्या माणसाबद्दल कळले तेव्हा ती प्रेग्नेंट होती आणि तिने स्वतःचा जीव घेण्याचा प्रयत्न केला. जर तुम्ही नसतात तर मी ह्या जगात नसतो आणि ती त्यावेळी जिवंत नसती. शिवाय आज त्याच्या दुष्ट कृत्याने पूर्णपणे जाणून घेतल्यानंतर
मला याचा तिरस्कार वाटतो. माझ्यात अशा माणसाचे रक्त आहे. आता मला वाटतंय की मी लगेच मरून जावं. तो फक्त एवढं बोलू शकला जेव्हा त्याच्या चेहऱ्यावर एक जोरदार चापट लागली. सौरभ ह्यानीच त्याला मारलं होतं. त्याला मारल्यानंतर सौरभ त्याच्याकडे बोट दाखवले आणि रागाने म्हणाले, लक्षात ठेव, जर तू पुन्हा असे बोललास तर तू कुणाच्या तरी रक्ताचा असो किंवा नसो, पण तू माझा मुलगा आहेस. दर्श, सौरभ अग्रवाल, आणि हे नेहमीच लक्षात ठेव. तुला मरायचे आहे आणि मला अशा माणसासाठी सोडून जायचे आहे. माझे एकमेव मुलगा, माझी जगण्याची एकमेव आशा तूच आहेस. माझ्या प्रेमासाठी तू मला हे बक्षीस देणार आहेस. आणि हे बोलताच त्यांच्या डोळ्यात अश्रू आले. तेवढ्यात दर्शने त्यांना मिठी मारली आणि रडत म्हणाला, मला माफ करा बाबा, मी असे कधीच करणार नाही. कारण तुम्ही बरोबर आहात. मी तुमचा मुलगा आहे आणि मला नाते कसे टिकवायचे हे माहीत आहे. मैत्री असो किंवा प्रेम. कारण मी तुमच्याकडून सर्व काही शिकलो आहे. मी वचन देतो की मी असं पुन्हा करणार नाही. मला माफ करा, मी तुम्हाला दुखावले. हे ऐकून सौरभ त्याच्या पाठीवर हात ठेवून त्याला शांत करण्याचा प्रयत्न केले. हे ऐकून केतन आश्चर्यचकित झाला आणि त्याच्याकडे पाहत म्हणाला, तू तू मी आणि अंजली. पण तो काही बोलण्यापूर्वीच दर्श सौरभपासून वेगळा झाला आणि त्याची मान धरली आणि मोठ्याने म्हणाला, बाबांनी तुला सांगितले होते, माझ्या आईचे नाव तुझ्या घाणेरड्या जिभेने घेऊ नकोस. तुला समजले नाही. आणि असे म्हणत त्याने त्याच्यावर बुक्की मारायला सुरुवात केली. केतनला मारहाण होताना पाहून अजयने हस्तक्षेप केला आणि दर्शला ढकलले. केतन उभा राहिला आणि त्याच्या डोळ्यात प्रेमाने दर्शकडे पाहत होता, तर दर्श त्याच्याकडे द्वेषाने पाहत होता. त्याला ते सहन झाले नाही आणि त्याने त्याची बंदूक बाहेर काढली, सौरभकडे रोखली आणि म्हणाला, मला आता तुला मारावेसे वाटते, पण मी फक्त माझ्या मुलामुळे थांबत आहे. तो तुझ्यावर प्रेम करतो आणि हा अंजली आणि माझा मुलगा आहे हे कळल्यानंतर मी आता जगू शकत नाही. कारण मी अंजलीचा अपघात या गैरसमजातून घडवून आणला की दर्श तुमच्या दोघांचे मुलगा आहे आणि ती मला विसरून पुढे गेली आहे. पण मी हे जाणून जगू शकत नाही. या गैरसमजामुळे मी माझ्या स्वतःच्या अंजलीचा जीव घेतला. हे ऐकून सर्वांना धक्का बसला. पण कोणी प्रतिक्रिया देण्यापूर्वीच केतनने त्याच्या डोक्यावर बंदूक ठेवली. पण स्वतःवर गोळी झाडण्यापूर्वी त्याने राक्षसी हास्य हसत सौरभकडे पाहिले आणि म्हणाला, मी जाण्यापूर्वी मी तुला सांगतो की जेव्हा तू अजयला लग्नासाठी रीमाचा हात मागितला होता तेव्हा अजयने नकार दिला. कारण मी त्याला तसे करण्यास सांगितले होते. शेवटी तू माझ्याकडून माझे प्रेम हिरावून घेतले. मग तू तुझ्या प्रेमात कसं आनंदी राहू शकतोस. आणि अजयने आजपर्यंत तुझ्या सहवासात जे काही फसवणूक केली आहे ती सर्व त्याने माझ्या इच्छेनुसार केली आहे. अंजलीचा जीव घेतल्याबद्दल मला वाईट वाटेल, पण तुझ्याशी असे केल्याबद्दल मला कधीही वाईट वाटले नाही आणि कधी होणारही नाही. आणि दुसऱ्याच क्षणी केतनने ट्रिगर दाबला आणि त्याचे शरीर रक्ताने माखलेले आणि निर्जीव जमिनीवर पडले. त्याने हे करताच सर्वजण घाबरले. रिवाने तिचे डोके वंशच्या छातीत लपवले, वेदाने तिचा चेहरा आदर्शच्या छातीत लपवला आणि कल्याणी आजीने तिचा चेहरा तिच्या हाताने लपवला. पण केतनच्या मृत्यूपेक्षा त्याच्या बोलण्याने जास्त धक्का बसलेल्या दोघांच्या डोळ्यात अश्रू स्पष्ट दिसत होते. ते होते रीमा आणि सौरभ. हे सर्व पाहून अजयला धक्का बसला. मग तो स्वतःला वाचवण्यासाठी तिथून एक पाऊल मागे हटू लागला. तेव्हा अचानक मागून कोणीतरी त्याच्या कॉलर धरला आणि त्याला पकडले. अजयने मागे वळून पाहिले की त्याच्या मागे पोलीस उभे होते. मग इन्स्पेक्टरने वंशकडे पाहिले आणि म्हणाला, मिस्टर शिंगानिया, तुम्ही आम्हाला बोलवले, पण हे सर्व इथे. आणि हे बोलत असताना तो केतनच्या मृतदेहाकडे बोट दाखवत होता. वंशने त्याच्याकडे पाहिले आणि म्हणाला, हो इन्स्पेक्टर, मी तुम्हाला बोलवले कारण हा मिस्टर अजय नुकताच तुरुंगातून बाहेर आला होता. तो आपल्या बॉससोबत आपल्यावर सूड घेण्यासाठी
इथे आला होता. मग त्याचा बॉस केतन आमच्या सर्वांसमोर मान्य करतो की त्याने दिवंगत मिसेस अंजली अग्रवाल यांची हत्या केली होती आणि नंतर स्वतःचा जीव घेतला आहे. तर प्लीज तुम्ही अजयलाही घेऊन जा आणि ह्या केतनबद्दलही काहीतरी करा. हे ऐकून इन्स्पेक्टरने अजयला कॉन्स्टेबलकडे ढकलले, ज्याने त्याला हातकडी लावली आणि त्याला घेऊन जाऊ लागले. इन्स्पेक्टरने त्याच्यासोबत आलेला इतर कॉन्स्टेबलकडे बोट दाखवले आणि त्यांना मृतदेह घेऊन जाण्यास सांगितले आणि तो स्वतः सर्वांचे जबाब नोंदवू लागला. बाकी सर्वांनी त्यांचे जबाब दिले होते, पण रीमाला इतक्या धक्का बसल्या होते की ती काहीही बोलू शकली नाही. ह्यावर इन्स्पेक्टरने त्या सर्वांकडे पाहिले आणि म्हणाले, मला वाटते की त्यांना स्वतःला सावरण्यासाठी वेळ हवा असेल, तर आपण उद्या त्यांचे जबाब नोंदवू. असे म्हणत सौरभ, दर्श आणि वंशशी हस्तांदोलन करून निघून गेले. पोलीस निघताच सौरभ सोफ्यावर बसले, त्यांचे डोके त्यांच्या हातांमध्ये ठेवून बडबडत म्हणाले, ही सर्व माझी चूक आहे. मला आधीच माहीत असायला हवे होते की हा केतन इतका धोकादायक असेल, म्हणून मी त्याला अंजलीच्या आयुष्यातून काढून टाकलेच नाही, तर मी त्याला बाहेर फेकले असते. मी काहीही केले असते, पण मी तिला काही होऊ दिले नसते. पण माझ्या चुकीमुळे दर्शने त्याची आई गमावली. माझ्या चुकीमुळे अंजली आत्ता आपल्यात नाही. आणि हे बोलून त्याने एक दीर्घ श्वास घेतले आणि त्यांचा चेहरा हातात लपवले. इतके उशीर शांतपणे त्यांचे बोलणे ऐकत उभा असलेला दर्श त्यांच्याकडे आला आणि गुडघ्यावर बसला. त्यांचा हात त्यांच्या चेहऱ्यावरून काढून घेतला, हातात घट्ट धरला आणि अस्वस्थ आवाजात म्हणाला, असं अजिबात नाहीये बाबा, तुमची चूक नाहीये. तुम्ही आईला वाचवण्याचा खूप प्रयत्न केला. खरं तर तुम्ही तिला वाचवलं, मला तुमचं नाव दिलं, तिला एक सन्माननीय जीवन दिलं, मला चांगले संस्कार दिल्या, मला तुमच्यासारखं माणूस बनवलं आणि ह्या दर्श अग्रवालला बनवलं. आज संपूर्ण जग तुमच्या मुलगा म्हणून ओळखतं. तुम्ही सगळं बरोबर केलं. त्या माणसाची चूक होती बाबा, तुमची नाही. म्हणून स्वतःला द्वेष देऊ नका. कारण आईला हे पाहणे आवडणार नाही की ज्या माणसाने तिच्यासाठी इतके काही केले, मैत्रीसाठी स्वतःचे सर्वस्व धोक्यात घातले, सर्व काही गमावल्यानंतर तुम्ही म्हणत आहात की सर्व चुकी तुमचा आहे. बाबा प्लीज हे असं काही बोलू नका. प्लीज बाबा स्वतःला सावरा, कारण तुम्ही जे केले आहे ते कोणीही करू शकत नाही. मैत्रीत नाही, प्रेमातही नाही. आणि हे म्हणत त्याने त्यांचे अश्रू पुसले. सौरभ दर्शला उठवले, त्यांचे शेजारी बसवले आणि त्याला मिठी मारली. सर्वांच्या चेहऱ्यावर अश्रू आणि हास्य आणले. मग खल्याने आजी म्हणाली, दर्श अगदी बरोबर बोलत आहे सौरभ, ही तुझी चूक नाही. तू प्रत्येक कर्तव्य पूर्ण केले आहेस, म्हणून स्वतःला दोष देऊ नकोस. जे व्हायचे होते ते आता झाले आहे. भविष्याबद्दल विचार कर. जुन्या गोष्टी खोदून स्वतःला त्रास देण्यात काही अर्थ नाही. म्हणून सौरभ तिच्याकडे पाहिले आणि किंचित हसले आणि हो म्हणून मान हलवत म्हणाले, तू अगदी बरोबर बोलत आहेस आई, कारण ना भूतकाळ परत आणता येतो, ना माझ्या मैत्रिणीला. आणि हे बोलताच त्यांचे हास्य मंदावले. रीमा एका पुतळ्यासारखी उभा राहून सगळं पाहत होती. तिला काय झालं कुणास ठाऊक. ती मागे वळली आणि पटकन तिच्या खोलीकडे निघाली. तेवढ्यात रीवा तिच्या मागे जाणार होती, तेव्हा वेदाने तिचा हात धरला आणि म्हणाले, एक मिनिट थांब वहिनी, तू त्यांच्या मागे जाण्यापूर्वी प्लीज एकदा माझे ऐक. दर्शनी, मलाही याबद्दल तुमच्याशी बोलायचे होते. हे ऐकून रीवा आणि सर्वांनी वेदाकडे पाहिले. ती पुढे म्हणाली, आम्ही विचार करत होतो की आंटी आणि बाबा पुन्हा एकत्र आले तर कसं असेल. वेदाचे शब्द ऐकून वंश आणि कल्याणी आजीच्या चेहऱ्यावर हलकेसे हास्य होते, तर रीवा आणि सौरभ आश्चर्यचकित झाले. आश्चर्यातून सावरत रीवा तिच्याकडे पाहत म्हणाले, मला यात काही अडचण नाहीये, कारण आई आणि अंकल दोघेही एकत्र यावेत आणि जर ते दोघेही एकमेकांसोबत राहण्यास सहमत असतील तर.
यापेक्षा चांगले काय असू शकते. असो, मला नुकतेच कळले की अंकल नेहमीच आईवर प्रेम केले आहे आणि अजूनही करतात. मी ह्यापेक्षा जास्त काय मागू शकते. शेवटी जर आई तिच्या मुलाचे सुख देवाकडे मागू शकते तर मुलं आईचे सुख देवाकडे का मागू शकत नाही. आणि असं म्हणत ती हसली. तिचे शब्द ऐकून सौरभ आश्चर्यचकित झाले आणि त्याने लगेच तिचे शब्द पेटाळून लावले आणि म्हणाले, तुम्ही लोक वेडे झाला आहात का? तुम्हाला कळते ना तुम्ही काय म्हणत आहे? आता हे शक्य नाही. तुम्ही तुमच्या मनातून हे मूर्ख आणि निरुपयोगी विचार काढून टाका. रीमाला ह्या गोष्टी सांगू नका. ती ऑलरेडी टेन्शनमध्ये आहे आणि आणखी टेन्शन देऊ नका. असे म्हणत सौरभ निघून जाऊ लागले. तेवढ्यातच रीवाने त्यांचा हात धरला आणि त्यांना थांबवले आणि म्हणाले, हे काही मूर्खपणा नाही आहे अंकल. हे आईंचा भविष्याबद्दल आणि तुमच्या प्रेमाबद्दल आहे. तुम्ही इतक्या वर्षापासून तिच्यावर प्रेम करत आहात. आता तुमच्या आयुष्यात कोणीच नाही आहे. पुढे जाण्यात काय अडचण आहे? जोडीदाराशिवाय जगणे सोपे नाही. मी सहमत आहे. आईला इथे काही अडचण नाही. तुम्ही सर्वजण तिला तुमच्या कुटुंबातले प्रमुख व्यक्ती म्हणून वागवता. पण कुटुंबाचा भाग असणे आणि कुटुंबाचा भाग बनणे ह्यात फरक आहे. ते तिला कधीतरी त्रास देईल. मला तिला तिचे आयुष्य एकटे घालवायचे नाही असे वाटते. पण ह्याचा अर्थ असा नाही मी तुम्हाला माझ्या वडिलांची जागा देत आहे. मला फक्त तुम्ही तिच्या आयुष्यात स्वतःसाठी एक जागा निर्माण करायची आहे, जेणेकरून तुम्हाला तुमचे प्रेम मिळेल आणि आईला जोडीदार. काहीही असो, मला आईसाठी तुमच्यापेक्षा चांगला जोडीदार सापडले नसते. आणि असं म्हणत तिने त्यांचा हात सोडला. सौरभ एक दीर्घ श्वास घेतले आणि रीवाकडे पाहत राहिले. त्याच क्षणी कल्याणी आजीही त्यांच्याकडे आली आणि म्हणाले, रीवा अगदी बरोबर बोलत आहे. असो, मी देखील तुमच्याशी ह्याबद्दल बोलण्याचा विचार करत होते. पण आज ह्या सगळ्यानंतर गोष्टी असंच उघडीकच आल्या. पण काहीही झाले तरी ते चांगल्यासाठी असते. सौरभ, एकदा विचार कर. जर अजयने हा घाणेरडा खेळ खेळला नसता तर तुम्ही दोघे अजूनही एकत्र असता. तर तेव्हा नाही तर आता तरी तिला स्वीकार आणि आयुष्यात तिच्यासोबत पुढे जा. असे म्हणत आजी खांद्यावर हात ठेवले. यावर सौरभ तिचा हात धरले आणि तिच्या डोळ्यात पाहत प्रेमाने म्हणाले, आई, मी कधीही तुझी विनंती नाकारली नाही. पण हे माझ्या पुढे जाण्याबद्दल नाही. हे रीमाबद्दल आहे. मी 25 वर्षापूर्वी जिथे होतो तिथेच अडकलो आहे. म्हणूनच चल आधी तिच्याशी बोलूया. तिची इच्छा जाणून घेऊया. तिच्या संमतीशिवाय आपण काहीही करू शकत नाही. कारण लोकांची इच्छा नेहमीच तिच्यावर लादली गेली आहे. आणि जर मी तिच्याशी असे केले तर त्यांच्यात आणि माझ्यात काय फरक पडेल हे समजून घेण्याचा प्रयत्न कर. आणि माझ्याशी नाही तर आधी तिच्याशी बोल. हे ऐकून रेवाच्या डोळ्यात अश्रू आले आणि ती मनात म्हणाली, बाबा, शेवटी आईच्या आयुष्यात कोणीतरी येणार जो तिच्यावर मनापासून प्रेम करतो. तू गेल्यानंतर मी तुला दिलेले वचन पूर्ण झाले आहे की मी तिच्या आयुष्यात नक्कीच असा कोणीतरी आणेन. आज पूर्ण झाले आहे बाबा. आणि असे म्हणत तिने डोळे मिटले. मग लगेच तिने डोळे उघडले आणि सौरभकडे पाहत म्हणाले, ठीक आहे अंकल, तुमची इच्छा हेच असेल तर आपण आईशी बोलू. जर ती सहमत असेल तर तुम्हाला काही हरकत नाही ना? सौरभ तिच्याकडे पाहिले आणि म्हणाले, अजिबात नाही. तिला जे योग्य वाटते ते मला मान्य आहे. हे ऐकून रीमाच्या खोलीकडे जाऊ लागली आणि कल्याणी आजी आणि वेदा तिच्या मागे गेल्या. रीमा बेडवर तोंड लपवून झोपली होती आणि जोरात रडत होती. ती उशीला धरून रडत म्हणाली, माझी काय चूक होती? मला काहीच कळत नव्हते आणि नकळत इतक्या मोठ्या खेळाचा भाग बनले. नकळत मी इतकी वर्ष सौरभला दुखवत राहील. का देवा, तुमच्या भक्तांना आणि चांगल्या लोकांना नेहमीच ह्या परीक्षेला का तोंड द्यावे लागते? सौरभ, तो फक्त त्याच्या मैत्रिणीचे रक्षण करत होता. तर मला माझं संपूर्ण आयुष्य फसवणुकीसारखं वाटतंय. देवा, आता तुम्हीच सांगा, ह्यात माझी काय चूक आहे? आता मी काय करू?
माझ्यासाठी ते आधीच कठीण होत चाललं होतं, पण आता असं म्हणत ती आणखीन रडत स्वतःला प्रश्न विचारत होती. तेवढ्यात अचानक मागून रिवा, कल्याणी आजी आणि वेदा आत आल्या. रिवा म्हणाली, आई, स्वतःला दोषी ठरवून घ्यायची गरज नाही, कारण तुझी किंवा अंकलचीही चूक नव्हती. जे काही झाले ते त्या लोकांमुळे झाले, तुझ्यामुळे नाही. हे ऐकून रीमा आश्चर्याने रिवाकडे पाहिले. ती येऊन तिच्या शेजारी बसली. रिवाचा हात हातात घेत रीमा तिच्याकडे पाहत हळुवारपणे म्हणाले, बघ बाळा, देवाची शपथ घेते मी, मला ह्या गोष्टीबद्दल काहीही माहीत नव्हते आणि मला काही दिवसापूर्वी सौरभचा भावना कळल्या. पण मी तुला हे सर्व सांगितले नाही, कारण मला तुला दुखवायचे नव्हते. पण ही गोष्ट, असं सांगताना तिच्या डोळ्यातून सतत अश्रू वाहत होते. मग रिवा तिला थांबवून तिचे अश्रू पुसू लागली आणि मग म्हणाले, आई, तू का टेन्शन घेत आहेस? मला काही वाईट वाटत नाहीये. खरं तर मी खूप आनंदी आहे, कारण मला पण वाटते की तू तुझ्या आयुष्यात पुढे जायला हवे. शेवटी पार्टनरशिवाय जीवनाचा हा प्रवास सोपा नाही. म्हणूनच मी तुला हे सांगेन, त्यांच्यासोबत पुढे जा, त्यांच्या हात धर आणि त्यांच्याशी लग्न कर. यावर रीमा आश्चर्याने उभा राहून तिला म्हणाले, तू वेडी झाली आहेस का? तू हे काय बोलत आहेस? हे कोणत्याही प्रकारे शक्य नाही. कारण वय पाहिले आहेस का तू? लोक काय म्हणतील? समाज काय म्हणेल? माझ्यासारख्या लोकांना आनंदी राहणे नेहमीच कठीण असते आणि जर त्यापेक्षा जास्त आनंदी राहायचे ठरवले तर हे लोक मला जगू देणार नाहीत. रेवा काही बोलू शकण्यापूर्वीच कल्याणी आजीने तिच्या खांद्यावर हात ठेवला आणि म्हणाले, बाळा, जेव्हा आपण आपल्या मुलांच्या आनंदीसाठी समाजाकडे पाहत नाही, तेव्हा आपल्या स्वतःच्या आनंदाच्या बाबतीत आपण त्याची भीती का बाळगतो? बघ, मला तुमच्या दोघांबद्दल फारसे माहीत नाही, पण मला जे माहीत आहे त्यावरून मी हे सांगू शकते. सध्या तुम्हा दोघांना एकमेकांशी सर्वात जास्त गरज आहे. मी माझं संपूर्ण आयुष्य एकटं घालवलं आहे. जर तुला अशी व्यक्ती सापडलं असेल जो जीवापाड तुझ्यावर प्रेम करत असेल, तर ह्याच्यापेक्षा आनंदाची गोष्ट काय असू शकते? त्याला नाकारू नको, कारण देव प्रत्येक वेळी प्रत्येकाला दुसरी संधी देत नाही. रीमा तिला काहीतरी सांगणार होती, पण तेवढ्यात वेदा तिच्याकडे आली आणि म्हणाले, आजी अगदी बरोबर म्हणते. आंटी, मी बाबांना स्पष्ट प्रेमळ डोळ्यांनी तुमच्याकडे पाहताना पाहिले आहे आणि आता मला माहीत आहे की बाबा 25 वर्षापासून तुमच्यावर प्रेम करतात आणि शिवाय त्यांनी इतक्या वर्षापासून तेच प्रेम कायम ठेवले आहे. हे प्रत्येकाचं नशिबी नसते. म्हणूनच मी तुम्हाला फक्त स्वतःला एक संधी देण्याची विनंती करते. बाबांना एक संधी द्या. समाज, लोक आणि इतर सर्वांबद्दल विसरून जा. फक्त एकदा स्वतःबद्दल विचार करा आणि बाबांच्याबद्दल एकदा विचार करा. म्हणून रीमा तिच्या जागेवर परत बसून निराश स्वरात म्हणाली, असे बोलणे सोपे असते बाळा, पण ते करणे सोपे नाही. कदाचित सर्वांसाठी किंवा कदाचित फक्त माझ्यासाठी. कारण मी कधीही धाडशी व्यक्ती नव्हते. मला जे सांगितले गेले आहे ते मी नेहमीच केले आहे. मी कधीच लढायला शिकले नाही. म्हणूनच आता लढण्याचा विचारही मी करत नाही. माझ्याकडे हार मांडल्याशिवाय दुसरा पर्याय नाही. ह्यावर रेवा, जी इतक्या वेळ शांतपणे ऐकत होती, ती हळुवार विनवणी करणाऱ्या स्वरात म्हणाली, आई, मी तुला प्रत्येक वेळी सांगते, आई, लढायला शिक. कारण जोपर्यंत तू लढत नाहीस तोपर्यंत हे लोक तुला सुखाने जगू देणार नाहीत. तू लढली नाहीस म्हणूनच तुझं शिक्षण मध्येच बंद करण्यात आला आणि तू लढली नाहीस म्हणूनच तुझे लग्न जबरदस्तीने झाले. बाबा चांगला माणूस निघाला. विचार कर आई, जर ते देखील वाईट असते तर? तू लढली नाहीस म्हणून काका आणि काकूंनी त्यांच्या नावावर सगळं घेतलं आणि आम्हाला हाकलून लावलं. तू लढली नाहीस म्हणून मामी आम्हाला दोघींनाही कसे वागवले. तू न लढता हे सगळं पाहत आहेस ना? आई, तू कोणत्या समाजाबद्दल बोलत आहेस? ज्या समाजाने फक्त दया किंवा तिरस्काराने लोकांकडे पाहिले आहे. तुझ्यासोबत वाईट घडत असताना हा समाज कुठे होता?
तू कुठेही नव्हता, तर मग आता तू समाजाला मध्ये का आणत आहेस? आनंद तुझी वाट पाहत आहे उघड्या हाताने. असे म्हणत तिने एक दीर्घ श्वास घेतला आणि तिच्या आईकडे पाहिले, ज्यांचे डोळे अश्रूंनी भरले होते. ती तिचे शेजारी गुडघे टेकून प्रेमाने म्हणाले, तुला माहिती आहे का, तुझ्याकडे येण्यापूर्वी आम्ही अंकलची या नात्यांबद्दल अशीच चर्चा केली होती. आणि ते काय म्हणाले? ह्यावर रीमा तिच्याकडे प्रश्नार्थक नजरेने पाहिले. मग ती हसली आणि पुढे म्हणाले, अंकल म्हणाले की जर तुला काही हरकत नसेल तर त्यांना देखील काहीच हरकत नाही. जर तुला पुढे जायचे असेल तर अंकल अजूनही तुझी वाट पाहत आहेत. विचार कर, त्यांना ह्या समाजाची भीती नाही. त्याने ह्या समाजाचा उल्लेखही केला नाही. मग तू का घाबरतेस? भविष्यात हे सर्व सहन करण्यासाठी तू एकटी राहणार नाहीस. अंकल प्रत्येक पावलावर तुझ्या सोबत असेल. यावर रीमा एक दीर्घ श्वास घेत म्हणाले, मी ह्या समाजाबद्दल विसरून जाईन, मी लोकांना विसरून जाईन, पण तुझे वडील, मी त्यांना कसे विसरू शकते? इतक्या लवकर सर्व काही विसरून पुढे जाऊन मी त्यांच्यावर अन्याय करणार नाही. मी माझे अर्धाहून अधिक आयुष्य त्यांच्यासोबत घालवले आहे. आणि रेवा, तुझ्या वडिलांची जागा कोणीही घेऊ शकत नाही, नाही घेऊ शकत. असेच त्यांच्या जागेवर मी कुणालाही येऊ देणार नाही. रेवा हसली आणि तिच्याकडे पाहत म्हणाली, कोणी म्हटले की तुला पप्पांची जागा ह्या अंकलला द्यावी लागेल किंवा मला त्यांची जागा अंकलला द्यावी लागेल? असं काही नाही आहे. कारण तुझ्या आणि माझ्या आयुष्यात पप्पांची जागा सारखीच राहील. अंकल फक्त स्वतःची जागा निर्माण करतील आणि तुला त्यांना समजून घ्यायचं आहे. कुणीही कधीच दुसऱ्यांची जागा घेत नाही, ते फक्त स्वतःची जागा निर्माण करतात. हे ऐकून रीमा आश्चर्यचकित झाले. एक दीर्घ श्वास घेत रेवा पुढे म्हणाले, निर्णय तुझा असेल आई. आम्ही आमच्या सर्व गोष्टी आधीच सांगितल्या आहेत. आम्हाला तुमच्यावर कोणत्याही निर्णय लादायचा नाही आणि तो चुकीचा निर्णय द्यावा असे आम्हाला वाटत नाही. म्हणून कोणत्याही निर्णय घेण्यापूर्वी सौरभ अंकलच्या त्याग, त्यांचे प्रेम आणि त्यांनी तुला दाखवलेला आदर विचारात घेऊन आणि या समाजाची आणि त्यात राहणाऱ्या लोकांची भीती बाजूला ठेव. प्लीज, तुझी इच्छा असेल तेव्हा खाली ये आणि तुझं जे काही निर्णय असेल ते आम्हाला सांग. आम्ही सर्वजण खाली तुझी वाट पाहत आहोत. असे म्हणत ती कल्याणी आजी आणि वेदासोबत निघून गेली. तेवढ्यात त्यांना पाहून वंश आणि दर्श त्यांच्याकडे आले आणि आदरतेने विचारले, आंटी काय म्हणाले? त्यांनी काय निर्णय घेतले? वेदाने उत्तर दिले, आम्ही त्यांच्याशी बोललो आहोत आणि त्यांना समजावून सांगितले आहे. तुमची इच्छा असेल तेव्हा खाली येऊन तुमचे निर्णय सांगा म्हणून सांगितले आहे. तोपर्यंत आम्ही वाट पाहू. तुम्ही सर्वजण बसा, मी तुमच्यासाठी कॉफी घेऊन येते. असं म्हणत ती स्वयंपाकघरात गेली. सर्वजण सोफ्यावर बसले होते. रेवा तिथेच विचारात गढून बसली होती. तेवढ्यात तिला तिच्या हातावर स्पर्श जाणवला. तिने वंशकडे पाहिले आणि म्हणाले, वंश, तुला काय वाटतं? मी माझ्या आईशी याबद्दल बोलले हे बरोबर आहे का? त्यावर वंशने तिचा हात घट्ट धरून प्रेमाने म्हणाला, तू बरोबर केलेस. शेवटी हा विचार तुझ्या मनातही होता. तू त्यांच्याशी बोललीस हे चांगले झाले. त्यांचा निर्णय काहीही असो, तू प्रयत्न केला नाहीस याचा तुला सतत त्रास देणार नाही. तरीही तुझा कोणत्याही वाईट हेतू नव्हता. तुला फक्त तुझ्या आईचे सुख हवे आहे. मग त्यात काय चूक असू शकते? म्हणून काळजी करू नकोस. असे म्हणत तो हसला आणि रेवाकडे पाहू लागला. रेवा शांत झाल्यासारखी वाटत होती. दर्श उठला आणि स्वयंपाकघराकडे गेला. त्याने वेदाला काही अज्ञात विचारांमध्ये हरवलेले पाहिले आणि दूध उकळायला लागले होते. हे पाहून तो पटकन आला आणि गॅस बंद केला आणि म्हणाला, तुझे लक्ष कुठे आहे? तू काय विचार करत आहे? सर्व दूध तुझ्या हातावर सांडले असते. वेदा शुद्धीवर आली आणि त्याच्याकडे पाहत म्हणाले, मी फक्त आंटी आणि बाबांचे बद्दल विचार करत होते, म्हणूनच मला लक्षात आले नाही. हे ऐकून दर्शने एक दीर्घ श्वास घेतला आणि तिला मिठी मारली. वेदा देखील त्याला मिठी मारत म्हणाले, यार, बाबा त्यांच्या आयुष्यात खूप काही सहन केले आहेत, पण ते नेहमीच आंटीवर खूप प्रेम करत होते.
आणि अजूनही तेवढेच प्रेम करत आहेत. त्यांचे प्रेम त्यांना मिळायला हवं, कारण त्या प्रेमाचे हकदार आहेत ते. बरोबर ना? तुला माहिती आहे, आंटी देखील खूप सहन केले आहेत. हो, त्यांच्यात हिंमत नाही, पण त्यांनी प्रयत्न करायला हवेत. स्वतःसाठी नाही तर किमान बाबांसाठी तरी. आता तरी बाबांना प्रेम मिळायला हवं ना. दुसऱ्यांसाठी स्वतःचं प्रेम त्यांनी त्याग केले आहेत. ह्यावर दर्शने तिला घट्ट मिठी मारली आणि म्हणाला, आपण ह्याबद्दल काहीही करू शकत नाही, म्हणून काळजी करणे थांबव. लाडू, मला माहीत आहे की तुला बाबा आनंदी असायला हवेत, पण आधी त्या समाजाचा विचार कर, ज्याच्या भीतीने आंटी तिचे संपूर्ण आयुष्य जगले आहेत. ती भीती मागे सोडणे इतके सोपे होईल का? आज जे घडले त्यानंतर तिला असे वाटत असेल की प्रत्येक जण तिचा वापर फक्त त्यांच्या स्वतःच्या हेतूसाठी करत आहेत. अरे, तिचे स्वतःचे घर आता तिचे राहिले नाही. तिलाही वेळ हवा आहे आणि आपण तिला ते द्यावे लागेल. आपण फोर्स केले तर आंटी स्वतःचे निर्णय घेऊ शकत नाही. वेदाने होकारार्थी मान हलवले. तिला बाजूला सारत दर्श म्हणाला, तुझे मन ह्या गोष्टींवरून राहू देऊ नकोस. तू बस, मी कॉफी बनवतो. कारण तू कॉफी बनवूपर्यंत 1 वर्ष निघून जाईल, असे म्हणत त्याने गॅस स्टोव्हर पेटवला आणि कॉफी बनवायला सुरुवात केली. दरम्यान वेदा फक्त त्याच्याकडे पाहत होती. काही वेळाने तो आणि वेदा सर्वांसाठी कॉफी घेऊन बाहेर आले. त्यांनी सगळ्यांना कॉफी दिली आणि बसले. त्यांची नजर रीमावर पडली, जी पायऱ्या उतरत होती. ती त्यांच्याकडे आली आणि त्या सर्वांकडे पाहत म्हणाले, मी ह्याबद्दल खूप विचार केला आहे आणि मला वाटतं तिने एक दीर्घ श्वास घेतला आणि पुढे म्हणाली, मी तयार आहे.